नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर राजशेखर येळीकर. यस न्यूजचे श्री शिवाजी सुरोसे यांनी आपल्याला सांगितलं होतं की शेअर मार्केटवरती एक मालिका सुरू करायची आहे. त्यामुळं हा त्या मालिकेचा पहिला भाग आहे. तर प्रेक्षको, आपण शेअर मार्केट म्हणजे काय हे बघूयात. मार्केट म्हणजे काय पहिल्यांदा बघूयात. मार्केटमध्ये काय असतं, जिथं बायर आणि सेलर एकत्र येतात, ग्राहक आणि विक्रेता जिथं एकत्र येतात त्या प्लेसला आपण हे म्हणतो. ग्राहक हा त्याला पाहिजेली वस्तू किंवा सेवा विकत घेतो आणि विक्रेता ती वस्तू विकत असतो. तसंच शेअर मार्केटमध्ये सुद्धा शेअरची खरेदी विक्री होत असते. काय आता ती म्हणाल की शेअर म्हणजे काय. जेव्हा तुम्ही शेअर खरेदी करता तेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीची ओनरशिप किंवा मालकी घेत असता. ती म्हणाल की एवढं हे खरं आहे का. यस, शेअरचा अर्थ तोच होतो की आपण जेव्हा एका कंपनीचा शेअर घेतो तेव्हा आपण त्या कंपनीची मालकी घेत असतो. काय माझे एक मित्र आहेत, प्राध्यापक मित्र, ते नेहमी म्हणतात मी रिलायन्सचा मालक आहे, टाटा मोटर्सचा मालक आहे. त्यांच्याकडे शेअर किती आहेत, 10-15 शेअर असतील. पण 10-15 शेअर असले तरी कायदेशीरदृष्ट्या ते त्या कंपनी मालक होतातच. तर मग आता शेअर म्हणजे काय आपण ते बघूयात. शेअर म्हटल्यानंतर शेअरचा आपण अर्थ बघण्यापूर्वी एक आपण उदाहरण घेऊयात. समजा एक रमेश नावाचा मुलगा आहे. त्याने एक स्मॉल स्केल इंडस्ट्री सुरू केली. त्याने 1-2 लाख रुपये घातले आणि त्याने आपला धंदा सुरू केला. 2-3 वर्षांनी त्याला वाटलं की आपण धंदा वाढवावा, आपल्या मार्केटमध्ये चांगला स्कोप आहे. मग भांडवल तर त्याच्याकडे नाही आहे. मग तो काय करू शकतो, आपले भागीदार घेऊ शकतो. मग त्यांनी भागीदार घेतले आणि भागीदारकडनं 2-2 लाख रुपये गोळा करून असे 5 भागीदार घेऊन 10 लाखाचं भांडवल तयार केलं आणि त्या 10 लाखाच्या भांडवलातून धंदा वाढवला. परत त्याच्या नशिबाने तोवर धंदा वाढतच गेला. आता ना 10 लाखाचं भांडवलसुद्धा कमी पडायला गेलं. मग काय करायचं. मग त्यांनी असं ठरवलं की आपण एक कंपनी स्थापन करूयात आणि आपल्याला 1 कोटीचं भांडवल उभा करायचं आहे. मग 1 कोटीचं भांडवल उभा करायचं असलं तर कंपनीमार्फत सोपंच आहे. त्यांनी काय करायला पाहिजे, 1 कोटी त्यांना भांडवल म्हणून उभा करायचं असेल तर 10 रुपयाचा 1 शेअर, याप्रमाणे 10 लाख शेअर्स जर ते लोकांना विकले तर 1 कोटी भांडवल ॲटोमॅटिक तयार होतं. त्याप्रमाणे मग त्यांनी 1 कोटीचा शेअरचं विक्री केली. 10 लाख लोकांना 10 लाख शेअर्स 10 रुपयेप्रमाणे विकले तर त्यांच्याकडे 1 कोटी जमा झाले. म्हणजे शेअर म्हणजे काय आहे की भांडवलाचा सगळ्यात छोटा भाग, त्याला म्हणतो आपण शेअर. आणि ज्या माणसाकडे शेअर असतो तो त्या कंपनीचा मालकच असतो. काय ते कायदेशीरदृष्ट्या. तर आपण आता ही थोडक्यात शेअर मार्केटची बघण्यापूर्वी शेअर भांडवल म्हणजे काय हे आपण आता बघितलेलं आहे. आणि शेअर भांडवलामध्ये मग आपण शेअर कसे खरेदी करू शकतो, त्याला 2 पर्याय असतात. एक, जेव्हा कंपनी शेअरची विक्री करते त्यावेळेस आपण अर्ज करू शकतो, त्यावेळेस आपल्याला शेअर मिळू शकतात. दुसरं, आपण स्टॉक मार्केटवरती शेअर मार्केटमध्ये जाऊन शेअरची खरेदी करू शकतो. अशा रीतीने आपल्याला शेअर आपण आपल्या ताब्यामध्ये घेऊ शकत असतो. तर हा पहिला आपला भाग झालेला आहे. तर तुम्हाला शेअर बाजार म्हणजे काय ही कल्पना आली असेल. धन्यवाद. विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँक्वेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01.